नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण दर संडेला जो पेपर घेत असतो त्याचाच आज विश्लेषण, जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा. तर हा पेपर जो 12 ऑक्टोबर 2025 ला झालेला, त्याचं योग्य ते विश्लेषण आज आपण पार्ट 1 या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर तत्पूर्वी आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी एकदा तुम्ही जोरदार लाईक होऊ द्या. ठीक आहे. देन आपण यामधला पहिलाच क्वेश्चन इथे तुमचा आहे. तर क्वेश्चन नंबर 1, माया पी पॉइंट पासून चालायला सुरुवात करते व ती सरळ क्यू पॉइंट पर्यंत जाते. मग क्यू पॉइंट पर्यंत जाते, तर मला सांगा पी पासून सुरुवात करताय आणि क्यू पर्यंत जात आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण मेंटेन केलाय. देन काय म्हणताय, जे अंतर 4 मीटर आहे, जसं आपण वाचताय त्या पद्धतीने आपण ड्रॉ करू 4 मीटर. देन नेक्स्ट काय म्हणताय बघा यार, ती नंतर डाव्या बाजूला. आता बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. आपण एक पॉइंट घेतला पी पासून तर क्यू पर्यंत, आणि देन त्याच्यानंतर काय होत आहे की त्या पॉइंट पासून ते डावीकडे असं वळत आहे. मग आता मला सांगा, मी या दिशेने असं जात आहे, तर डावीकडे म्हणजे तुमच्या लेफ्ट मध्ये म्हटलं 90 डिग्री मध्ये तिथे वळणे आहे. म्हणजे डावीकडे इथनं वळाली, त्या क्यू पॉइंट पासून या पद्धतीने डावीकडे जाणार. आणि किती म्हणते सांगा, नंतर डाव्या बाजूला 90 डिग्री वळते आणि डब्ल्यू पॉइंट पर्यंत जाते. हा डब्ल्यू पॉइंट असेल इथला. आणि देन त्याच्यानंतर काय म्हणताय, जे की अंतर 4 मीटर, पुन्हा 4 मीटरच आहे हा अंतर. देन पुढे जर आपण विचार घेतला तर पुन्हा 90 डिग्री. आता मला सांगा उत्तरेला, आता कोणती दिशा आहे, वरची दिशा म्हणजे उत्तरेला. तुमच्या उत्तरेकडे जाताना उजवी दिशा म्हणजे कोणती येणार, पूर्व. मग पूर्वेला किती, म्हणजे त्या पद्धतीने उजव्या दिशेला वळते आणि किती 3 मीटर सरळ जाते. किती, 3 मीटर. मग या पद्धतीने 3 मीटर इथं मेंटेन करूया. देन त्याच्यानंतर बघा, जो पॉइंट आर आहे, नंतर इथपर्यंत पोहोचली म्हणजे कोणता पॉइंट आहे, आर पॉइंट आहे. देन त्यानंतर पुन्हा 90 डिग्री उजव्या बाजूला वळते आणि 1 मीटर. आता 1 मीटर म्हटल्यानंतर आपण थोडं लहान काढूया, 1 मीटर आणि एस पॉइंट पर्यंत. देन मग एस वरून काय म्हणते, देन तिथून डाव्या बाजूला पुन्हा. आता बघा, खाली दक्षिणेला येताना डावी बाजू म्हणजे काय होणार तुमचे, पुन्हा पूर्व होत आहे. तिकडे पुन्हा किती जाते, डाव्या बाजूला यू पर्यंत जाते आणि जे की 1 मीटर दूरी. मग इथं सुद्धा यू पर्यंत जात आहे, परंतु 1च मीटर आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, मग जे की अंतर पुन्हा 90 डिग्री उजव्या बाजूला वळून पॉइंट व्ही पर्यंत जाते, जे की ते उजव्या बाजूला म्हणजे खाली पुन्हा दक्षिणेला. म्हणजे इथे 3 मीटर असं म्हणताय. तर एक्झॅक्टली हा जो पॉइंट आहे, या पद्धतीने हा जो पॉइंट आहे कुठं, जो व्ही पॉइंट आहे. ठीक आहे, व्ही. तर तुम्हाला हा जो पॉइंट इथे जर आपण इथं मेंटेन जर केला, ठीक आहे, देन हा पॉइंट जो हा जर आपण इथं जोडला, ठीक आहे, या पद्धतीने हा जो पॉइंट आहे म्हणजे हा 4 मीटर, म्हणजे इकडचा बघा, या पद्धतीने आपण असं जोडलं असतं. देन हा सुद्धा काय झाला असता 1, कारण हा 1 आहे तर हा सुद्धा 1, किंवा हा सुद्धा 1. परंतु आपल्याला ऍक्च्युअली किती पाहिजे, तर लक्षात घ्या इथे तुमचं किती होत आहे, मग 3 अधिक 1 किती होत आहे, 4. किती टोटल डिस्टन्स, हा सुद्धा किती आहे, 4. म्हणजे 4 म्हणजे कोणता तुम्हाला डिस्टन्स होता, पी ते कोणता, पी पासून तर कोणता व्ही पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, म्हणजे 4 + 4 म्हणजे किती होत आहे तुमचा 8 मीटर, जो की ऑप्शन क्रमांक ए इज तुमचा करेक्ट आन्सर, जो तुमच्या ए मध्ये तिथे दिलेला मेंटेन केलेला आहे. क्लिअर, ओके. देन मग या पद्धतीने तिथे राहणार आहे. देन त्यानंतरचा लगेच क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 मध्ये काय म्हणते बघा, हे रांगेचे स्थाने आहेत. ठीक आहे, त्या टाईपचं क्वेश्चन आहे. तर नेहमीच परीक्षेत विचारले जाते, आपण त्यामुळे ऑथेंटिक क्वेश्चन इथे घेतलेला आहे. तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या आगामी भरतीत फायदा होणारच आहे. तर बघा, आता जर आपण इथं म्हटलं की एका रांगेत सुनेच्या सुरुवातीपासून 10व्या स्थानी, मग आता सुरुवातीपासून 10व्या स्थानी एक पॉइंट आउट जर घेतला आपण, ही सुरुवातीचा जर आपण पी पॉइंट जर घेतला, पी पॉइंट पासून जर आपण जर इथं म्हटलं की इथं जे होत आहे बघा, सुरुवातीपासून 10व्या स्थानी, 10व्या स्थानी म्हटल्यानंतर इथे या पद्धतीने इथं विचार जर केला तर ही सुरुवातीपासून 10व्या स्थानी आपण म्हणूया. देन काय म्हणताय, सुभाष हा शेवटून 25व्या स्थानी. मग आता सुभाष आहे कोण, सुभाष कुठून 25व्या स्थानी. मग शेवटून 25व्या स्थानी म्हटलं तर या पद्धतीने इथं
पंचवीसाव्या स्थानी कोण आहे? सुभाष. देन मित्र जरा लक्षात घ्या, आता सुभाष झाला. देन मग मला सांगा, गार्गी ही सुनीता आणि सुभाषच्या बरोबर मध्यभागी, ही कोण होती? सुनीता. तर आता मला सांगा, गार्गी बद्दलचा जो काही कंडिशन आहे गार्गी बद्दलचा, मग गार्गी बद्दलचा काय म्हणतात ते बरोबर मध्यभागी. आता पण मध्यभागी आपल्याला काढण्यासाठी एकूण व्यक्ती तर माहिती पाहिजे. एकूण व्यक्ती तुमचे आहेत किती? 50. किती आहेत तुमचं तिथे? जर आपण 50 या पद्धतीने असं मेंटेन जर केला, देन मग 50 पैकी बघा इथले 10 गेले आणि हे 25. 25 आणि 10 म्हणजे 35. 50 पैकी किती गेले? 35. देन बॅलन्स किती किंवा उर्वरित किती? 15. मग ते 15 कुठं सिच्युएट होणार? या दोघांच्या मध्ये. या दोघांच्या मध्ये म्हटलं तर 15. आता 15 मध्ये तुमचं मिडल स्थान म्हणताय किंवा मध्यभागी म्हणताय. मध्यभागी म्हटल्यानंतर इकडे 7 गेले तिकडे 7 गेले, मध्ये म्हटलं तर कितवा? 8वा. म्हणजे सुनीतापासून 8वा आणि सुभाष पासून पण 8वा. या पद्धतीने इथे कुठेतरी मध्यंतरी कोण राहणार? गार्गी राहणार. कोण राहणार? गार्गी. मग आता गार्गीचं स्थान कुठं आहे? तर हे या पॉइंट पासून असं जर मेंटेन जर केलं तर 8व्या नंबरवर, इथनं पण 8व्या नंबरवर. क्लिअर? मग आता तुम्हाला प्रश्न काय विचारताय तर बघा, तर गार्गी ही सुरुवातीच्या स्थानापासून प्रारंभाकडून कितव्या स्थानी आहे म्हणताय? तर कितव्या स्थानी म्हटलं तर प्रारंभ म्हटलं तर सुरुवातीपासून. सुरुवातीपासून जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर सुरुवातीपासून जर विषय जर केला तर बघा आता काय होणार? आपण पूर्णपणे मोजू. इथं पर्यंत 10 जण आहे आणि इथे तुमचं 8 जण, म्हणजे टोटल किती होणार? 10 प्लस किती होत आहे? 8. म्हणजे फायनली आन्सर किती होणार तुमचं? मग 18. म्हणजे प्रारंभीपासून किंवा सुरुवातीपासून गार्गीचं स्थान कितवा म्हटलं तर 18वा, जो की तुमचा ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का? ओके, देन डन. मग आता देन त्याच्यानंतरचं पुढचा क्वेश्चन जर आपण आता इथं जर बघितलं तर बघा आता क्वेश्चन 3rd मध्ये जर आपण इथं जर मेंटेन जर केला तर त्याच डेटावरून आहे बघा. त्याच डेटावरून काय म्हणते सांगा, गार्गीचा शेवटचा नंबर कितवा? तर आपण जर इथे मेंटेन जर केला, शेवटून नंबर जर इथं विचार जर केला तर बघा याच क्वेश्चन मध्ये शेवटून नंबर जर विचार जर केला तर शेवटून हा कितवा म्हटलं आपण? सुभाष 25. आणि देन मग आता शेवटून, मग आता जर आपल्याला इथे उत्तर जर काढायचं असेल तर आता एकतर 50 वजा तुम्ही 18 करून प्लस 1 करू शकता, तसंही करू शकता. नाही तर बघा शेवटून हा 25वा आणि देन 8वा, म्हणजे टोटली तुमचा जो आता इथं आन्सर आपण काढणार आहे तर बघा इथे काय होणार? देन मग आता काय 25 अधिक किती रे? 8. म्हणजेच काय शेवटून कितवा? मग 33वा असं तिथे. म्हणजे एकाच डेटावरून 2 क्वेश्चन होते. एकाच डेटावरून मग शेवटून गार्गीचा नंबर कितवा म्हटलं तर तुमचं किती येणार? 33. ओके, मग ऑप्शन क्रमांक सी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने या डेटावरचे 2 क्वेश्चन आपले झालेले आहेत. देन आता आपण देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर क्वेश्चन नंबर बघा आता क्वेश्चन नंबर 4th. क्वेश्चन नंबर 4th मध्ये जर आपण इथे जर विचार जर घेतला तर बघा आता काय होते, गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा म्हणताय. तर या टाईपचे तुम्हाला विचारले जाते ऑड वन आउट म्हणून. तर तुमचे उत्तर काय येणार? शिलांग, रायपूर, बडोदा आणि हैदराबाद. अशा पद्धतीने 4 ऑप्शन आहे मित्र. तर शिलांग याच्यामध्ये लॉजिक काय तर बघा, शिलांग तुमचं जीकेचं पॉइंट ऑफ इथं माहिती पाहिजे. जीकेचे नॉलेज इथं माहिती पाहिजे. रिझनिंग म्हणून नाही, रिझनिंग मध्ये विचारलाय परंतु पॉइंट आउट कोणतं आहे तुमचं? जीकेचं नॉलेज आहे. तर हे शिलांग, रायपूर आणि देन बडोदा आणि हैदराबाद. बाकीचे सर्व जर बडोद्याला जर आपण वगळला तर बाकीचे सर्व राजधानीचे शहर आहेत. समजत आहे? ओके, कोण राजधानीचं शहर नाहीये? बडोदा नाहीये. पण क्वेश्चन 4 हा तुमचा देन त्याच्यानंतरचं उत्तर काय येणार तिथे बघा, जर सी ऑप्शन म्हणजे तुमचा कोणता येणार? बडोदा. सी ऑप्शन बडोदा. म्हणजे त्या पद्धतीने क्वेश्चन 4चा आन्सर काय राहणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर आता देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण विचार जर घेतला तर कोणता येणार? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जर आपण इथं व्यवस्थित जर लक्षात जर घेतला तर बघा आता
बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर नेहमी निश्चितपणे या टाईपचा एखादी क्वेश्चन पोलीस भरतीला विचारतात, इवन दुसऱ्या एक्झामला विचारतात. तर यामधला एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जो की फॉर्म्युला म्हटलं तर 30h - 11/2 मिनिट अशा पद्धतीने असते. तर एक्झॅक्टली किती वाजता म्हणताय? एक्झॅक्टली तुमचा 2:30 वाजता. किती वाजता? 2:30 म्हणजे 2:30 समजत आहे का? मग हे झालं कोणाची व्हॅल्यू एच, आणि ही कोणाची व्हॅल्यू झाली मिनिट एम. ओके. देन आता बघा इथं पुटअप करा, देन आन्सर काढा. यांच्यातला फरकच काढायचा असतो मित्रो. 30 गुणीला किती होणार तुमचं 2, आणि वजा काय होणार 11 भागीला किती होत आहे तुमचं, देन 11 भागीला किती होत आहे तुमचं 2, आणि गुणीला काय होत आहे, आणि तिथे 30 म्हणजेच काय होणार लक्षात घ्या, 30 दुने किती होत आहे 60, वजा काय होणार इथे भाग जर दिला 15, आणि 15 गुणीला 11 म्हणजे 165 होते. यांच्यातला डिफरन्स म्हटलं तर 105, आणि जो की ऑप्शन मध्ये आहे का बघून घ्यायचा. क्वेश्चन नंबर तुमचं कोणता? मग इथे 5व्या क्वेश्चन मध्ये तुमचा 105 जो की ऑप्शन आहे तुमचा ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर तिथे मेन्शन राहणार. व्हिडिओ जर आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर पण करा मित्रांपर्यंत. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट आता घेऊया. क्वेश्चन नंबर नेक्स्ट मध्ये काय म्हणतंय बघा, क्वेश्चन 6. हा रिझनिंगचाच पार्ट. आता आपण त्या पद्धतीने विचार करूया. सोमवार म्हणजे जानेवारी. काय म्हणताय? सोमवार म्हणजे काय होत आहे जानेवारी. रिलेशन आहे तुमचं, ठीक आहे. तर शुक्रवार म्हणजे काय? शुक्रवार म्हणजे काय? तर मला सांगा यार, सोमवारचा 1 नंबर घेतला आपण, देन त्याच्यानंतर 5 नंबर, ठीक आहे. म्हणजे 4 त्या पद्धतीने 5व्या नंबरचा म्हणजे +4 इथं करावं लागतं. +4 म्हणजे तुमचा 5 इथं आहे. देन त्याच्यानंतर इथे जरी विचार जर केला तर +4 म्हणजे किती होणार तुमचं 1 + 4 म्हटलं तर किती 5. 5व्या नंबरवर कोणता महिना येतो? महिन्याचा रिलेशन आहे मे. म्हणून इथे साधा क्वेश्चन, सिंपली क्वेश्चन होता. तर डायरेक्टली उत्तर येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता जे जे क्वेश्चन सोपे आहेत त्या पद्धतीने तेवढाच वेळ तिथे देणे आवश्यक आहे. ज्या क्वेश्चनला खरंच वेळ लागतो त्याला तेवढा टाइम देत आला पाहिजे. ओके. देन क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते? 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा असेल? तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुमचा 13 जानेवारी आपल्याला एक माहिती असायला पाहिजे. साध्या वर्षात साधा जो वर्ष असतो जो लीप इयर नसतो त्यामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. कोणता? 1 जानेवारी. ठीक आहे. देन मग बाकीचं जर तुमचं इथे लीप इयर जर असेल, लीप इयर मध्ये काय असते 1 व 2 जानेवारीचा वार किती वेळा येणार तुमचा 53 वेळा. समजलं का आता विषय? मग या पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन होत आहे. म्हणून तर आपल्याला 1 जानेवारीचं काढावं लागेल. म्हणून आता लक्षात घ्यायचे इथे. देन आपण आता एकदा कन्सिडर करू. जसं फॉर एक्झाम्पल की 13 जानेवारी 2008 जो की लीप वर्ष आहे. त्याचा वार कोणता यार? रविवार आहे. कोणता वार आहे? रविवार. मग देन त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे उत्तर कशाचं काढायचं आहे तर बघा आता बघ देन मग आता 1 तारखेपर्यंत म्हणजेच इथं बघा लक्षात घ्या म्हणजे 12 दिवसांचा गॅप आहे. जर 1 तारखेमध्ये म्हटलं तर 1 जानेवारी म्हटलं तर 12. ठीक आहे. म्हणजे 1 + 12 म्हटलं तर किती होतं तुमचं 13 जानेवारी. ठीक आहे. मग 1 जानेवारी 2008 म्हणजे किती दिवसाचा फरक आहे? डायरेक्टली बघा 12. मग आपल्याला काही विषय नाही करायचा, डायरेक्टली कोणाला भागायचा 7 ने. 7चा पाडा नाही आला तर मोकळा विषय आहे. समजत आहे का? देन त्याच्यामुळे लक्षात घ्यायचा 7चा पाडा. मग याच्यावरून काय काढायचंय? फक्त बाकी काय काढायची आहे? बाकी किती होत आहे म्हटल्यानंतर 5. मग 5 दिवस पुढे म्हणजे मागे येणे काय आणि 2 दिवस पुढे जाणे काय ते एकच सारखाच होते. +2 म्हटलं तर किती होणार तुमचा रविवार +2 काय होणार तुमचा मंगळवार. मग आता मला सांगा मंगळवार आणि देन त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार हे 2 वार तुमचे किती वेळा येणार? कारण लीप इयर असल्या कारणाने 53 वेळा येणार. मग 53 वेळा तुमचं कोणता येणार? इथं बुधवार आहे नाही, फक्त एकच आहे ऑप्शन
डी, ऑप्शन डी इज तुमचं करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके, या पद्धतीने तिथं उत्तर राहणार आहे. ओके, दे. त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर पुढचं. हा क्वेश्चन 8वाच आहे बघा. शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण? अशा पद्धतीने आहे. शरदच्या, जसं म्हणताय तसं आपण ड्रॉ करू. शरदच्या पत्नीच्या वडिलांची, शरद असेल, त्यांची पत्नी असेल, शरदची पत्नी त्या वडिलांची. आता पत्नीचा वडील असेल, वडील, देन त्याच्यानंतर वडिलांच्या भावाची. आता वडिलाला भाऊ असेल म्हणजे बरोबरीच आपण मेंटेन करतो भाऊ. देन भाऊ जर आपण इथं मेंटेन जर केला भाऊ, देन भावाची वहिनी. वहिनी केव्हा होणार? भावाची बायको. मग या पद्धतीने इथे वडील जो आहे त्याला पत्नी असेल, ठीक आहे, आणि ती पत्नी म्हणजेच काय होत आहे, वहिनी ही शरदच्या मुलाची कोण? शरदच्या मुलाची. मग शरदला एक मुलगा आपण इथं कन्सिडर करू, मुलगा. म्हणजे तुम्हाला आता देन त्याच्यानंतर जो काही अशा पद्धतीने संबंध निर्माण करायचा आहे, कोणता? वहिनी ही शरदच्या मुलाची कोण म्हटलं तर वडिलांची आई. वडिलांची आई म्हटलं तर कोण काय होते? तुमची आजी. अशा पद्धतीने त्यांच्यातला रिलेशन आहे, जो की ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर? देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 9 काय? जसं सोनारांची फुंकणी असते तशाच पद्धतीने लोहारांचं काय? भाता. लोहारांची काय? भाता. म्हणजे लोहार ते ठेवण्यासाठी काय यांचा रिलेशन कोणाचा? भाता. अशा पद्धतीने राहणार. हे जीकेचाच पॉइंट आहे, त्या पद्धतीने तुम्हाला मेंटेन करणे आवश्यक राहील. ओके, देन क्वेश्चन नंबर 9चं उत्तर कोणतं राहणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा आता, हा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय म्हणताय? 14चा रिलेशन 49शी. आता हा जर लॉजिक लागला तर ठीक. किती सेकंद? फक्त 20 सेकंद मोजून द्यायचे. जर लॉजिक लागलं तर ओके, जर नाही लागला तर राम राम ठोकायचा, पुढे जायचा, पुन्हा यायचा. समजत आहे का? इगो हर्ट केले तर तुमचा पेपर इथंच भसकला समजायचा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इगोवर घ्यायचा नाही. मग पेपर सुद्धा इगोवर घेते, मग ते आपल्याला परवडण्यासारखं नसते. म्हणून थोडा सन्मान द्यायचा. ठीक आहे. मग आता याचा लॉजिक काय आहे ते लक्षात घ्या. 14 वरून 49 कशा पद्धतीने येणार तर बघूया आपण. जर इथे आपण जरा थोडं मेंटेन जर केला तर बघा आता काय होतंय की 14 आहे, 14 मग डिवायडेड बाय किती करू? 2 केला तर उत्तर काय ते 7. 7 गुणिला 7 केलं तर कुठं ना कुठं 49 होत आहे. म्हणजे एक प्रकारचा वर्ग म्हणू शकता किंवा त्यांचा 7 गुणिला 7. आता वर्गावाला लागत आहे की कोणता लागत आहे ते आता बघू. मग आता 34 मध्ये सुद्धा काय सेम प्रोसिजर लागणार. 34चे अर्धे करा, अर्धे करणे म्हणजे डिवायडेड बाय 2. उत्तर काय येणार तुमचा? 17. मग 17 गुणिला जर 17 जर केला असता आपण 289 उत्तर यायला पाहिजे. मग जो की ऑप्शन मध्ये 289 तुम्हाला दूर दूरपर्यंत दिसत नाही आहे. आता आला पंचायत. मग आता इथं गुणिला 7 इथेही केलता, म्हणजे गुणिला 7 इथं जर केला आपण 17 7 किती होतं तुमचा? 119. आणि जो की ऑप्शन मध्ये मेंटेन केलेला आहे ऑप्शन डी. म्हणून उत्तर काय ना? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन नेक्स्ट आता बघा असे क्वालिटी क्वेश्चन आपण घेतले जे की तुमच्या एक्झामला पुन्हा येण्याचे चान्सेस आहे आगामी पोलीस भरतीत किंवा इतर जिल्हा भरतीत. ठीक आहे, त्याच्यामुळे निश्चितपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. ओके, देन त्याच्यानंतरचा बघा हा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये बघा ड्राईव्ह. ड्राईव्हला काय लिहिलं जात आहे रे यार? ड्राईव्हला IREDV, IREDV अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर आता या कंडिशनचे जेव्हा जेव्हा क्वेश्चन आता तुम्हाला इथे या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा तेव्हा एकच काम करायचं. जसं फॉर एक्झाम्पल कोणतं तर काय कशा पद्धतीने करायचं बघा.
मला सांगा इथे आर आहे, इथे आर आहे, ई आहे, ई आहे, डी सुद्धा तेच आहे. म्हणजे यामध्ये अक्षर वेगळे आलेत का? अक्षर अजिबात वेगळे नाही, अक्षर तेच अक्षर आहे, फक्त त्याचा शफलिंग झालाय बघा, स्थान बदललाय. मग स्थान बदलताना काय होत आहे, आपल्याला एक अंदाज यायला पाहिजे. स्थान बदलताना आपण नंबरिंग देऊन देऊ याला. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. नंबरिंग जर दिला तर आता जो आय कितव्या नंबरवर होता, तिसऱ्या नंबरवर होता, जो की पहिला आला, समजत आहे का? देन आर कितव्या नंबरवर होता, दुसऱ्याचा, याच्या नो चेंज. देन त्याच्यानंतरचा सांगा ई, ई कितवा आहे, 5वं. देन त्याच्यानंतरचा काय, डी कितवा आहे, डी पहिला होता, बी कितवा आहे, 14. म्हणजे तुमचं येणारं उत्तर 1 2 3 4 5 असेल तर त्याचा शफलिंग म्हणजे देन त्याच्यानंतर ते डबल डॉट नंतर आपण जर आला नंतरचं काय 3 2 5 1 4 अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. मग असा ऑप्शन असणारा बघा, लक्षात घ्या. आता जसं आपण एकदा का इथे थोडं विचार जर घेतला तर मला सांगा एक तुमचा कॉमनली इथे लक्षात यायला पाहिजे तुमच्या, जो की काय होणार बघा, आरचं स्थान बदलत आहे का यार? सेकंडचं स्थान अजिबात बदलत नाही आहे, म्हणून डायरेक्टली बघा. मग इथं बघा ओचं ओ आहे, ओके, धीर धरा जरा. आता इथे बघा यमचं यम आहे, आता धीर धरा. ओचा यस झाला, जमेल का? अजिबात नाही, उडवा त्याला, सी ऑप्शन गेला पुढं. देन त्याच्यानंतर टीचा काय होता, आर होता, हाही येणार नाही. आता तू काय मारायचे जर झाला तर कोणता येणार, पहिला किंवा दुसरा? पण आपल्याला तुका मारायचा नाही, आपल्याला डायरेक्टली. आता यामध्ये अजून कसं लवकर काढायचं बघा. लवकर काढताना मला सांगा आता, देन त्याच्यानंतर इथं शेवटचा अक्षर आर वरून ई झाला, इथं जी वरून जीच आहे. मग मला सांगा एक लक्षात घ्या, शेवटचा अक्षर शेवटी राहत आहे का? नाही, मग पाहण्याची गरज नाही आहे, दुसरा गेला, पहिला ठोकून या डायरेक्टची. समजत आहे का? या पद्धतीने असा टेम्परामेंट ठेवावा लागतो मित्र, तेव्हाच तर पूर्ण परीक्षा बरोबर त्या टाइमच्या आत आपल्याला क्वेश्चन सोडवता येतात. असं जर जमलं नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा भरतीसाठी प्रयत्न करावा लागते. समजत आहे का? म्हणून हा टेम्परामेंट तुम्हाला हे साहजिक नाही होत मित्र, प्रॅक्टिस नुसार होते. समजत आहे का? ओके. दे मग घरी येऊन चेक करत बसायचं, हा येते की नाही येत. तर समजत आहे का? तर तुम्हीच चेक करा, ते मी नाही सांगणार आता. ओके. देन पुढं ऑप्शन 1 आलाच होता त्याचा. देन क्वेश्चन नंबर 12 बघा आता. हा, जर क्वेश्चन नंबर 12 जर बघितला आपण तर बघा काय होत आहे. ओके, क्वेश्चन नंबर 12, एका सांकेतिक भाषेत कॅट, CAT, कॅटला कसं लिहिल्या जात आहे, WYF. ठीक आहे. तर यामध्ये मेन, MEN, मेनला काय लिहिल्या जाते, MUL. आणि डॉगला काय लिहिला जात आहे की VKS. अशा पद्धतीने इथं मेंटेन होत आहे. ठीक आहे. तर आपल्याला तिथे थोडा ट्विस्ट केलेला आहे मित्र. पहिल्यांदा ऑक्सच्या विरुद्ध लिंगी, ऑक्स म्हटलं तर तुमचा बैल, समजत आहे का? त्याचा विरुद्ध लिंगी म्हटलं तर काय होणार, तुमचं गाय. गाय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, काऊ. पहिल्यांदा एवढा लक्षात ठेवायचा होता, नाही तर 2चं कोडिंग तिथे KB असं वाटलं असतं आपल्याला, पण नाही आहे तो. इथं गुगली क्वेश्चन आहे, तर बघा आपल्याला गुगली खेळाच लागते, नाही तर जमणार नाही. आता इथं एक लक्षात ठेवा, C पासून W कसा आला, A पासून Y कसा आला आणि T पासून F कसा आला. या पद्धतीने आपल्याला इथे जरा थोडं विचार करावा लागेल. तर त्या पद्धतीने आपण जर विचार जर केलोच तर बघा काय होणार. तर विषय असा आहे आता बघा. मग आता आपल्याला एक्झॅक्टली ऑक्स तर नाही तर काऊचं आपल्याला उत्तर कोडिंग काढायचे आहे. तर मला सांगा, जर आपण ABCD जर पॅटर्न जर असं लिहिलं ABCD, तर शेवटी तुमचं काय होणार, इथे जर 13-13चा जर इथं विचार जर केला, मग इथं WXYZ अशा पद्धतीने असं होणार, WXYZ. तर यामध्ये बघा CW कसं आहे, असं या पद्धतीने असं मेंटेन होत आहे की नाही, CW. म्हणजे देन त्याच्यानंतरचं बघा, जर CW मग AY अशा पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. म्हणजे असं तिरकस असं पद्धतीने होत आहे, गेरवा स्टाईल. ओके. देन मग या पद्धतीने जो होत आहे तुमच्या त्याच पद्धतीने इथे मग Cचं तुमच्या ऑटोमॅटिकली काय यायला पाहिजे, Cचं म्हटलं C पासून W तर यायला पाहिजे.
पण डब्ल्यू असणारा ऑप्शन 2 ठिकाणी आहे मित्र. किती ठिकाणी? 2 ठिकाणी. मग आता विषय काय? शेवटी तर सी आहे, नो डाऊट. आपण कोणता चेक करू? फक्त दुसरंच चेक करू. मग दुसरं चेक करताना बघा लक्षात घ्या, इथं काय ओच्या समोरचा ओ तर येत नाही रे भावा, समजत आहे का? मग काय करणार? तुमचं ओ येत नाही म्हणून कोणता ठोकून यायचा? ऑप्शन सी ठोकून यायचा. नंतरचा नंतर पाहायला गेला. समजत आहे का? या पद्धतीने टेम्परामेंट ठेवायचा, म्हणजे डब्ल्यू के सी. आता के कस काय येत आहे लक्षात घ्या. ओचा इकडे ओच्या अपोजिट म्हटलं तर देन त्याच्यानंतर, म्हणजे यांची जी किंमत होते, आता इथे यल असते परंतु के अशा पद्धतीने तुमचं एक त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट नसतात, तर त्या पद्धतीने तुमचं एक अगोदरचा आहे त्या पद्धतीने राहणार. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट जर आपण जर बघितलं तर क्वेश्चन नंबर बघा. हा जरा मॅथचा क्वेश्चन आहे. तर आपण इथं व्यवस्थित जर विचार जर केला तर बघा, एका परीक्षेत विनयला अनिकेतचे दुप्पट गुण, जेव्हा दुप्पट तिप्पट म्हणतात ना तेव्हा आपण 100 मध्ये जरा विचार करायचा. एका परीक्षेत विनयला अनिकेतचे दुप्पट, कोणाला? विनयला अनिकेतचे दुप्पट, म्हणजे अनिकेतला जेवढे गुण भेटतील, अनिकेतला मी म्हटलं 100, तर विनयला किती होणार आहे? विनयला अनिकेतच्या विनयला दुप्पट म्हटलं त्याचे डबल किती होणार? 200. साहजिक आहे डायरेक्टली. मग आता मग पारसला संजय यांच्याबद्दल अजिबात आपल्याला काही माहित नाही. संजयला विनयच्या निम्मे गुण. संजयला कोणाला? संजय. इथं संजय आहे ना, संजयला कोणाच्या निम्मे? विनयच्या निम्मे. म्हटलं त्याचे अर्धे. याचे अर्धे किती होत आहे मग? म्हणजे डिवायडेड बाय 2. अर्धे किती होत आहे मग? 100च होणार आहे. ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतर काय म्हणताय? आता पारस आणि संजय यांचं रिलेशन. पारसला संजयच्या निम्मे गुण, पारसला संजयच्या निम्मे गुण. मग आता पारस जर असं म्हटलं पारस आणि संजयच्या निम्मे म्हटलं तर संजयचे 100 आहे, त्याचे निम्मे म्हटलं तर 50. या पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. तर पारसला अनिकेतच्या किती पट? काय म्हणताय? सॉरी, इथे काय म्हणताय? इथे बघा, पारसला संजयच्या निम्मे, पारसला संजयच्या निम्मे. आणि देन त्याच्यानंतर काय म्हणताय? संजयला विनयच्या निम्मे, संजयला विनयच्या निम्मे, संजयला विनयच्या निम्मे. मग देन त्याच्यानंतर काय म्हणताय? तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले? पारस, ओके, देन अनिकेत यांचा विषय चालताय. तर कोणाचं काय? तर याचं पारसचे किती आहे तुमचे? 50. आणि अनिकेतचे किती गुण? 100. तर अनिकेतच्या बाबतीत पारस काय? निम्मे, म्हणजे 1/2. आणि याच्या बाबतीत तो काय? तुमचं डबल किंवा दुप्पट, अशा पद्धतीने आहे. म्हणून निम्मे म्हणजे कोणता? ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर कोणता आहे बघा. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन 14 मध्ये काही विषय नाही, तर लॉजिक काय लागत आहे ते आपण फाइंड आउट करू. उभ्या मांडणीमध्ये बघा, उभ्या मांडणीमध्ये म्हटलं तर काय 1 2 5 या पद्धतीने उभ्या कॉलम मध्ये बघितलं तर 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग बरोबर काय होत आहे बघा. 1चा वर्ग 1 प्लस 2चा वर्ग 4 म्हणजे 5, ती संख्या येत आहे. देन आता जर डायरेक्टली आपण जर उत्तरापर्यंत गेलो तर 7चा वर्ग प्लस 4चा वर्ग म्हणजे येणारं उत्तर. 7चा वर्ग किती? 49 आणि 4चा वर्ग 16. दोघांची बेरीज केली तर 65, आणि जो की ऑप्शन मध्ये तुमचा आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन मग आता क्वेश्चन नंबर जर तुमचा आता देन त्याच्यानंतरचं जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय म्हणताय बघा. तर हा तुमचा पुन्हा दिशाज्ञान चाचणीचा आहे. रेहान मैदानावर उभा आहे. प्रथम तो पश्चिमेकडे 18 पावले गेला, पश्चिमेकडे. आता मला सांगा, हा याचा एक पॉइंट असेल आणि देन त्या पॉइंट पासून पश्चिमेकडे म्हटलं किती? 18 पावले. या पद्धतीने 18 पावले गेला असेल. देन त्याच्यानंतर काय म्हणते? जेथे डावीकडे वळून 9 पावले चालतो. आता मला सांगा, पश्चिमेकडे जाताना डावीकडे म्हटलं दक्षिण दिशा, मग आता काय होणार? तिथे 9 पावले चालतो. इथे 9 पावले चालला. देन त्याच्यानंतर काय म्हणते? तेथे उजवीकडे वळून 11 पावले, पुन्हा उजवीकडे.
उजवीकडे वळून म्हटल्यानंतर बघा लक्षात घ्या, आता खाली जाताना उजवीकडे म्हटलं तर इथे तुमचा पुन्हा 11 पावले या पद्धतीने इथं मेंटेन होत आहे. देन मग शेवटी उजवीकडे वळून 9 पावले. शेवटी उजवीकडे वळून 9 पावले म्हटल्यानंतर उजवीकडे आता बघा पश्चिमेकडे जाताना उजवी दिशा कोणती तुमची उत्तरवाली, म्हणून उजवीकडे 9 पावले चालतो. तर मूळ ठिकाणापासून किती पावले दूर आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आहे. तर लक्षात घ्या इथे आता मग काय होणार बघा, हा जो डिस्टन्स आहे तुमचा, हा तर डिस्टन्स इथे मेंटेन, ऑलरेडी 18 होता आणि हा 11, म्हणजे टोटली डिस्टन्स तुमचा हा जर ए पॉईंट जर घेतला, याला जर बी पॉईंट जर घेतला, तर ए टू बी असं जर म्हटलं ए टू बी, तर काय होणार 18 अधिक किती होत आहे रे 11, 18 अधिक 11 म्हणजे किती होत आहे 29 म्हणजे 29, जो की ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचं 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय म्हणते बघा मित्र, एल ही एच ची मुलगी आहे, जसं वाचतं तसं ड्रॉ करून टाकायचा. एल ई कोण म्हणताय, एल ही कोणाची, एच म्हणजे एचचा अपत्य, एल ही एच ची मुलगी आहे. मुलगी म्हटल्यानंतर आपण मायनस कन्सिडर करू. देन त्याच्यानंतर सांगा एच चे लग्न के बरोबर झाले. एच चे लग्न कोणासोबत झाले, एच चे लग्न जर म्हटलं आपण, एच चे लग्न कोणासोबत म्हटलं आपण, देन त्याच्यानंतर एच चे लग्न के बरोबर, के बरोबर झालं इथं के. पण कोण मेल आहे कोण फिमेल आहे अजूनपर्यंत कळालं. के ही आईची आई आहे. मग आईची आई म्हटल्यानंतर इथे जर इथं आई म्हटल्यानंतर इथं फिमेल आहे आणि हे फिमेल म्हटलं तर ऑटोमॅटिकली काय होणार मेल, म्हणजे प्लस. आई म्हटल्यानंतर हे के ची सुद्धा यल मुलगी आहे, म्हणजेच इथं आई म्हटल्यानंतर आय म्हणजे इथं बरोबरीचं आय, परंतु आयचं जेंडर अजून माहिती नाही. तर आय हे जे चे वडील आहे, आय हे जे चे वडील आहे, म्हणजे जे खाली येणार तुमचं देन आय वडील आहे म्हटल्यानंतर प्लस होणार. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, जे चे यम शी लग्न झाले. कोणाचे, जे चे यम शी, यम शी लग्न झाले म्हणताय. देन मग यम ही यांची बहीण आहे, यम ही यांची बहीण आहे. इथं काय आता मायनस आणि इथं मायनस म्हणजे इथं काय होणार तुमचा प्लस, एम ची बहीण आहे. तर देन त्याच्यानंतर जे चे एच शी नाते कोणते, जे आणि एच, जे आणि एच यांच्यामध्ये रिलेशन इथं मेंटेन करायचं आहे. जे आणि एच जर इथं मेंटेन जर करायचं असेल तर बघा आता काय होणार, तर एचचा मुलीचा, एचची मुलगी आणि देन मुलगा आणि देन त्याच्यानंतर जे या पद्धतीने, मग एचच्या मुलाचा मुलगा अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर राहणार मुलाचा मुलगा. मग मुलाचा मुलगा म्हटल्यानंतर कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन या पद्धतीने तुम्हाला तिथे उत्तरापर्यंत जाता येत होता. ओके. देन क्वेश्चन नंबर देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन 17. क्वेश्चन 17 मध्ये काही नाही, तर आपल्याला तिथे डायरेक्टली चौरस मोजायचे आहेत. या टाईपचा एक डायग्राम आहे तुमचं, त्या डायग्राम मध्ये असं या पद्धतीने हाफ पार्ट, देन या पद्धतीने चौरस आणि देन इथे तुमचं या पद्धतीने राहणार. तर आता 1 2 1 2 अशा पद्धतीने या क्रॉस करून आपण 1 प्लस करतो, म्हणजे यापासून तुमचे 5 बनणार, हा एक 6 आणि हा एक 7. 7 म्हणजे टोटल बरं, हा ए बी सी डी असेल तर हा याचा 1 आहे, म्हणजे टोटल किती 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे किती चौरस बनतील, तिथे 7च चौरस तिथे बनणार आहे. क्लिअर मग. ओके. त्या पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. ओके. दे त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर कोणता, क्वेश्चन नंबर 18 बघा. क्वेश्चन नंबर 18 मध्ये एका रांगेत 6 मुले उभे आहेत. फ हा ड आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. कोण, फ, अ आणि ड, अ आणि ड. आता हे सिक्वेन्स खरंच असं राहील असं काही नाही आहे. ऑर मध्ये आपल्याला दुसरी डायग्राम मेंटेन करता येते.
म्हणजे ड, कारण कोण डावीकडे कोण उजवीकडे असं काही सांगितलेलं नाही. अशाही पद्धतीने दोन्ही तुम्हाला ऍट द सेम टाइम विचार करावा लागेल. आणि ब हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. ब हा अ आणि क, ब हा अ आणि क, अ आणि क म्हटल्यानंतर इकडे किंवा ब इथं घेऊया अ आणि क यांच्यामध्ये, आणि देन त्याच्यानंतर वाचून घेऊ पुढं. क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे, म्हणजे हा डायग्राम तुमचा करेक्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर काय म्हणते, ई हा ड च्या शेजारी उभा आहे. ई हा ड च्या शेजारी. अशा पद्धतीने 6 व्यक्ती झाले. तर तुम्हाला काय विचारत आहे, सर्वात उजवीकडे कोण. सर्वात उजवीकडे कोण म्हटलं तर तुमचं उत्तर काय येणार मग आता देन त्याच्यानंतरचं बघा. हा कोणता येणार, ई, जो की ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्हाला तिथे मेंटेन केलेला आहे. ओके. देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा बघा पुन्हा हे पुढचा क्वेश्चन. जर सुरत हे छत्रपती संभाजीनगरपेक्षा मोठे असेल, कोणते सुरत शहरांचा आहे, लहान मोठे पण आहे. आपण यामध्ये आपण रेषा किंवा झाडे लावा कार्यक्रमचं उत्तर या पद्धतीने काढतो. काय होणार तुमचा सुरत कोणापेक्षा, छत्रपती संभाजीनगरपेक्षा मोठे आहे. छत्रपती संभाजीनगर. ओके. देन त्याच्यानंतर काय, मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे आहे. तर पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे. याच्यावरून पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे. देन मुंबई हे पुण्यापेक्षा, हे मुंबई असेल. ठीक आहे. देन आता देन त्याच्यानंतर काय म्हणतंय, पण तर सर्वात मोठे शहर कोणते, सर्वात मोठे शहर कोणते, कोणते कोणाची लाईन मोठी आहे तुमची, मुंबईची. मग मुंबई म्हटलं तर कोणता, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके.